जर आपल्या देशातल्या पत्रकारांनी या नेत्यांना, या मंत्र्यांना जर निर्भीडपणे प्रश्न विचारले आणि जनतेचा खरा आवाज जर या नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचवला, तर एका मंत्र्याची सुद्धा बोलती बंद होऊ शकते आणि याचा परिणाम किती योग्य होऊ शकतो, देशाच्या विकासाला याने किती चालना मिळू शकते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी यांचे कालचा झालेला इंटरव्ह्यू. आप लोगों को बताना चाहिए था जनता को कि तुम्हारी गाड़ी में E20 डल रहा है। मैडम जल्दी मत करिए, थोड़ा समझ लीजिए। ठीक है, आप बताइए, फटाफट एक बार निकलना है। मगर सवाल तो आएगा सर। पहले आणि जर तुम्ही हा इंटरव्ह्यू नीट पाहिला, तर तुम्हाला नितीन गडकरी यांची बोलण्याची पद्धत पाहून असं वाटणारच नाही की ते एखादे मंत्री आहेत. कारण ते ज्या प्रकारे त्या इंटरव्ह्यूवरला प्रश्नांची उत्तरे देत होते, त्यावरून असे दिसत होते की ते जनतेवरती उपकार करत आहेत. कारण समोर बसलेले इंटरव्ह्यूवर जे त्यांना प्रश्न विचारत आहे, ते प्रश्न जनतेचे आहेत. तो आवाज जनतेचा आहे आणि त्या प्रश्नांची संयमाने, नम्रतेने आणि योग्य ते उत्तर देणे हे नितीन गडकरी आणि नितीन गडकरींचे नाही, कोणत्याही नेत्याचे कर्तव्य असते. ते आपल्यावरती उपकार करत नाहीत. पण इथं उलट होत आहे. समोर बसलेल्या नेत्याने जनतेच्या प्रश्नांची योग्य ते उत्तर द्यायची सोडून ते नेते इंटरव्ह्यूवरला डिफॉर्मेशन केसची धमकी देत आहेत. अगर कोई बात झूठ बोलने से डिफेमेशन केस होती है। हाँ। आपने जो पढ़ा इसके ऊपर मैं आपके ऊपर डिफेमेशन केस भी कर सकता हूँ। आज जर आपण या गडकरींना देशातल्या पेट्रोलच्या वाढत्या किमतींवरती प्रश्न विचारले, तर हे गडकरी सांगतात की तुम्ही पेट्रोल मिनिस्टरला हे प्रश्न विचारा, ते काम माझं नाही. पेट्रोल एक्साइज भी कम किया है एथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल पर। इसके बावजूद भी पेट्रोल के दाम कम क्यों नहीं हुए? ये सब सवाल आप पेट्रोलियम मिनिस्टर को अच्छा, पूछो। ये बढ़िया है। अभी आप देखो, आप क्या करती है, हाँ। आप तबला रख के बजाती है। क्या प्रॉब्लम तो आती है? आप भी मुझे पण जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये स्टेजवरती उभं राहून भाषण करण्याची वेळ येते, तेव्हा हेच गडकरी काय म्हणतात हे तुम्ही पहा. आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे। जितना एवरेज आपको 120 रुपए के पेट्रोल में मिल रहा है, उतना एवरेज आपको 15 रुपए पेट्रोल की कीमत जो है 15 रुपए, उतना लीटर का इथेनॉल का एवरेज मिलेगा। में पेट्रोल और गैस की कीमत बढ़ती है, तुम्हारा सरकार रेट नहीं बढ़ता, लॉस रन करता लाखों करोड़ों का। देखिए, एक तो पेट्रोल डीजल के भाव क्या तय करना, ये मेरा विषय नहीं। याला पाहून मला एकच गोष्ट आठवती. अंगेन घात्रम नयने वक्त्रम न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम. पण एक गोष्ट खरी आहे की त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या ताईंनी ज्या हिमतीने गडकरींना प्रश्न विचारले, त्यासाठी खरंच त्यांचे आभार मानावे लागेल. कारण देशामध्ये सध्या परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की सरकार विरुद्ध बोलण्यासाठी कोणताही अर्थ होत नाही आणि जो बोलतो त्याला एकतर अँटी नॅशनल म्हणले जाते किंवा काही ना काही करून त्याचा काटा काढला जातो. आता हल्ली एमपीएससीचे जे आंदोलन झाले होते, एमपीएससीच्या आंदोलनामध्ये कमीत कमी हजारोंच्या लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आले होते, पण तरी सुद्धा एका सुद्धा मेन स्ट्रीम मीडियाने ती न्यूज आपल्या चॅनलवरती दाखवली नाही. त्या आंदोलनाची सावली सुद्धा आपल्या चॅनलवरती पडू दिली नाही. म्हणजे विचार करा किती भयंकर परिस्थिती आज निर्माण झाली आहे.